तुम्हाला वाटतंय का की दिवसभराच्या कामानंतर रात्री आरामात झोपून राहणं हे तुमचं बक्षीस आहे? खरं सांगू, हा आराम तुमचं बक्षीस नाहीये, तर हा तुमच्यातला सर्वात मोठा कमकुवतपणा असू शकतो. आजच्या या सादरीकरणात आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. आपण सहसा असा विचार करतो की जीवन हे ताणतणाव टाळण्यासाठी आणि फक्त आरामाचा शोध घेण्यासाठी आहे. पण जेव्हा आपण या मानसिकतेच्या खोलात जातो तेव्हा आपल्याला समजतं की हाच आराम आपल्याला आतून कमकुवत बनवत आहे. चला एक थेट प्रश्न विचारतो. जेव्हा सगळे लोक रात्री गाढ झोपेत असतात तेव्हा त्या अंधारात कोण मेहनत करत असेल? कल्पना करा, एकीकडे लोक मस्तपैकी ताणून झोपलेत, प्रत्येक आव्हानापासून दूर पडतायत, आणि दुसरीकडे कोणीतरी न थकता न थांबता स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी झगडतंय. हा जो स्पष्ट विरोधाभास आहे ना, तोच आपण आज समजून घेणार आहोत. कारण मित्रांनो, ही एक अशी स्पर्धा आहे जी कधीही थांबत नाही. तर आपला पहिला मुद्दा आहे चिंतेचा भ्रम आणि या आरामाच्या सापळ्यातून कशी सुटका मिळवायची. बघा, आपण अनेकदा काय करतो, मस्त जेवतो, फॅन लावतो आणि आरामात झोपी जातो, बरोबर? आपल्याला वाटतं की तणाव टाळणं म्हणजेच आयुष्य. पण हे खूप मोठं कमकुवतपणाचं लक्षण आहे. निष्क्रिय राहून आयुष्यातला अमूल्य वेळ एका अदृश्य आरामाच्या सापळ्यात अडकून वाया घालवणं खूप सोपं असतं. पण एक लक्षात ठेवा, जीवनातली प्रत्येक गोष्ट तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असते. आयुष्याच्या प्रवासात मिळणारा प्रत्येक निकाल हा पूर्णपणे तुमच्या माइंडसेटवर ठरतो. जर आपली मानसिकता कष्ट घेण्याची नसेल तर यश कसं मिळणार? तुमची विचारसरणीच तुमचा पुढचा रस्ता ठरवत असते. आता येऊया दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, मध्यरात्रीची स्पर्धा आणि तुमचा तो न दिसणारा स्पर्धक. आता इथे एक भारी विरोधाभास बघा. डावीकडे तो अचूक क्षण आहे जेव्हा कोणीतरी कंटाळून सगळा ताण सोडून देऊन आरामात झोपी जातं. पण अगदी त्याच क्षणी उजवीकडे बघा, दूर कुठल्यातरी एका घरात अंधाऱ्या कोपऱ्यात बसून कोणीतरी रात्रभर जागून प्रचंड मेहनत करतंय. हा तो न दिसणारा स्पर्धक आहे जो भविष्यातील यशाचा पाया रचतोय. जेव्हा आपण म्हणतो ना, बस झालं आता, उद्या बघू, नेमकी तेव्हाच ही खरी स्पर्धा सुरू होते. ही गोष्ट आपल्याला सतत आठवण करून देतेय की स्पर्धा कधीच थांबत नाही. यावरून आपण येतो आपल्या तिसऱ्या मुद्द्यावर, स्वतःची अंतिम जबाबदारी स्वीकारणं आणि रोजची ती मेहनत. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, यश हे कधीच चुकून मिळत नसतं आणि एका रात्रीत तर कोणीच यशस्वी होत नाही. यशाचा मार्ग अगदी स्पष्ट आहे. पहिली पायरी म्हणजे स्वतःच्या आयुष्याची 100% जबाबदारी घेणं. नशिबाला किंवा दुसऱ्यांना दोष देणं आता ताबडतोब थांबवावं लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ध्येय गाठायला वेळ लागतो हे मान्य करा. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे दररोजची मेहनत. या प्रवासात रोज स्वतःला आगीसारखं झोकून द्यावंच लागतं. रोजचे अथक प्रयत्न नसतील तर ध्येय गाठणं अशक्यच आहे. म्हणूनच म्हटलं जातं, जर प्रयत्नांचीच कमतरता असेल तर ध्येय हे कायमस्वरूपी फक्त एक स्वप्न बनून राहतं. नुसतं निष्क्रिय बसून राहिल्याने किंवा मी असाच समाधानी आहे असं मानल्याने काहीही साध्य होत नाही. खरी महत्वाकांक्षा तुम्हाला शांत बसूच देत नाही. कृतीशिवाय पाहिलेली स्वप्न कधीच सत्यात उतरत नाहीत. ध्येयाला वास्तवात बदलण्यासाठी प्रयत्नांचं इंधन रोज लागतंच. आपला पुढचा मुद्दा आहे यशाची किंमत आणि त्यासाठी करावा लागणारा त्याग. तर मुख्य मुद्दा असा आहे की आपण जे काही करतो आणि त्याचे जे काही परिणाम मिळतात ते एका सरळ रेषेत जोडलेले आहेत. आयुष्यात काहीतरी मौल्यवान मिळवायचं असेल तर दुसरं काहीतरी नक्कीच सोडावं लागतं. विनाकारण मिळणारे यश हे मृगजळ असतं. जर तुम्ही तो क्षणिक आराम सोडला आणि रोज आपल्या ध्येयाचा विचार करून सातत्याने पुढे चालत राहिलात तरच अपेक्षित यश मिळतं. यात सातत्याने केलेल्या छोट्या पण दृढ कृती आपल्याला थेट आपल्या अंतिम मुक्कामापर्यंत घेऊन जातात. या प्रवासात थांबणं हा पर्यायच नसतो. जे लोक खरोखर रोज मेहनत घेतात ना, त्यांना या कष्टांची जाणीव अगदी मनापासून होत असते. त्यांना हे पक्क माहीत असतं की कायम टिकणाऱ्या यशासाठी त्याग करणं अनिवार्य आहे. स्वतःला कधीही कमकुवत समजू नका. आणि एक लक्षात ठेवा, जे न थांबता चालत राहतात त्यांच्यासाठी त्यांचं ध्येय नेहमीच जवळ असतं, एका दृढ संकल्पाच्या अंतरावर. आणि आता वळूया आपल्या शेवटच्या 5व्या भागाकडे, एक नवीन वारसा लिहिणं. एकदा आपल्या आयुष्याच्या वेळरेषेचा विचार करा. मूळ स्रोतामध्ये खूप छान सांगितलंय, आपलं आयुष्य खरंच खूप लहान आहे, अगदी 2 क्षणांचा खेळ. आपण या जगात प्रवेश करतो, एका अत्यंत लहान काळासाठी आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी हे जग सोडून जातो. आपल्याकडे घालवायला अजिबात वेळ नाहीये मित्रांनो. आपण जे काय निर्माण करू तीच आपली खरी ओळख असणार आहे.
वेळ इतक्या वेगाने हातातून निसटून जातोय की इतरांबद्दल तक्रार करत बसणं किंवा मनात राग धरून ठेवणं हा वेळेचा सर्वात मोठा आणि दुर्दैवी अपव्यय आहे. आपल्या या मर्यादित प्रवासात तक्रारींना कोणतीही जागा नसावी, कारण जेव्हा आपण तक्रार करत बसतो तेव्हा आपण आपली तीच ऊर्जा वाया घालवतोय, जी ऊर्जा आपण यश मिळवण्यासाठी वापरू शकलो असतो. हे शब्द ना तुमच्या मनात कायमचे कोरून ठेवा. आयुष्य खूप लहान आहे. इतरांच्या तक्रारी करत ते वाया घालवू नका. स्वतःला एक असं उदाहरण बनवा की लोक प्रेरणा घेतील. आपली नियती पूर्णपणे स्वतःच्या हातात घ्या. स्वतःची कथा स्वतः लिहा आणि तुमचं स्वतःचं जग नव्याने निर्माण करा. जाता जाता मला एका प्रश्नाचं उत्तर नक्की द्या. आज रात्री जेव्हा सगळं जग झोपलेलं असेल तेव्हा तुम्ही आरामाला बळी पडणार आहात की तुमचा स्वतःचा वारसा निर्माण करणार आहात? विचार करा आणि कामाला लागा.